तुमचं घर कसं मस्त लग्न घर वाटतं ग. आता आमच्या घरी अरविंद महाजनांनी इव्हेंट मॅनेजर्सना बोलवलंय. शहरातल्या सगळ्या महागड्या केटरर्सना ऑर्डर्स दिल्या आहेत. निशांत, मी तुमच्या घरात सामावली जाईन. म्हणजे एवढ्या श्रीमंतीची सवय नाहीये मला. मी आहे ना. तू मला तुझ्या मनात सामावून घे. तुझ्याशी बोलण्या नादात विसरलोच मी. उद्या दिवस मोकळा ठेव. ओके? काय रे? तू, मी आणि आई लग्नाच्या साड्या खरेदी करायला जायचं. हो. अक्षताला घेऊ बरोबर? घे ना. विचारतेस काय? तिला डिक्कीत बसू आपण. हा, मग सांगते तिला. अक्षता, किती वेळ यादी करायला? संपतच नाहीयेत मित्रमैत्रिणी. अगं, कुठल्याही मंगल कार्याची यादी करताना आधी श्री लिहावं. श्री लिह. ठीक. शरद, ही जरा यादी बघ. आता ही कसली यादी? तू आम्हाला कसली यादी करायला सांगितलीस? अरे, तुम्हाला मी सांगितली ना ती आमंत्रण कुणा कुणाला करायची त्याची यादी. आता हिचे किती मित्रमैत्रिणी येणार, अनुचे मित्रमैत्रिणी येणार, तुझं कुणीतरी असेल म्हणून सांगितलं. आणि ही जी यादी आहे ना ती मानपानाची. आपल्याकडच्या लोकांना काय काय द्यायचं? आता जयाला शर्ट पीस द्यावं लागेल, सुनंदाला साडी द्यावी लागेल. हे आई, बंटीला उगाच ते कुर्त्याचं कापड वगैरे देऊ नकोस. छान टी शर्ट दे त्याला. घ्या, जणू काही हिचंच लग्न आहे. हे सुद्धा ही स्त्रियांची काम आहेत, ते तूच बघ. मला काही सांगू नको. मला काही कळत नाही का त्यातलं. बरं बरं, तुझी लिस्ट झाली का? आई बघ. बघू. एवढ्या सगळ्यांना आपण बोलवायचंय? हो. बघ बाबा. रुचिती, अदिती, प्रियंका, श्वेता, स्मिता, संपदा. हे संपत नाही. एक काम करूया आपण हा हॉल आहे ना कॅन्सल करूया आणि शिवाजी पार्क बुक करूया. हे बरोबर आहे की नाही? चालेल. नको बोलूया. अगं, चिडतेस काय? बरं बरं, बोलूया. हास. नक्की हास बघ. छान पत्रिका छापल्यात. हा चॉईस आमच्या चिंगूचा. अगं, बंटीचाच कोणीतरी मित्र आहे जो पत्रिका वगैरे छापतो म्हणे. हो का? तुमच्या वटवृक्ष संस्थेमधलाच आहे तो. असेल. त्याच्या ओळखी तुम्हाला माहिती आहेत ना? बरं आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या संस्थेमधला कोणीतरी एक मुलगा आहे म्हणालीस ना तू, जो मंडपाचं कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेतो. हो, तो हा पानसे. हा, त्याला सांगितलंस ना तू सगळं समजावून? फोन केलेला मी त्याला, सगळं सांगितलंय. बरं, दुसरी गोष्ट, जयानी त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं का जेवणाचं वगैरे सगळं? होय हो मॅडम, किती काळजी करता तुम्ही. अगं, असं नाही, त्याने मला काही विचारलेलं नाही मेनू काय ठेवायचं ते. स्वतःच सगळं ठरवून मोकळाच झालाय तो. ठीक आहे, मी त्याला परत एकदा फोन करते, आठवण करून देते बस. आणि हो, काका पवारांना सांगायचं आठवणीनं लग्नाला यायचं. नाही आला तर मी रागवेन त्यांच्यावर. नाही, मी फोन करेनच त्यांना, पण तुझी वट जरा जास्त आहे ना वटवृक्ष संस्थेत. हो, कळलं. बरं, अजून कोणाला आमंत्रण? हा, तेच आहे बघ. रांगणेकर, अय्यर, गावस्कर, घाटपांडे, आणखीन कोण आहे आपल्या ह्याच्यातलं? आणि ते मिस्टर दाणी आणि कुलकर्णी. नाही, त्यांना आमंत्रण करायला मी आणि शरद जाणार आहोत. तसं मी लेले सरांनाही फोन केला होता, पण त्यांची तब्येत बरी नाही म्हणे. हे कारण तुम्हाला खरं वाटतंय? काय आहे, आपण आपलं कर्तव्य करत राहायचं. खरं तर माणसाने वयानुसार सगळे हेवेदावे विसरून जायचे असतात. मी प्रयत्न करते. तो विषय नको. बर, आणखीन कोणी तुला आठवलं ना तर तुझ्याकडे अजून एखादी असू दे, त्यांना तू आठवणीने दे. हो. आले आता बघा, दुसऱ्या हाताच्या करूया. बाळाचे हात दुखतात का आमच्या? गुलामाचे हात दुखतात. कशा वाटतंय? अशी पणजी कळती का रे तुला गेली? हो, छान वाटतंय की नाही? गुलाम हसतोय बघ कसा. आवडतंय त्याला. हे बघ, आणि भरपूर खेळणी आणून ठेव घरात. आणि सतत त्याच्याशी बोलत राहा. कुठल्याही विषयावर बोल, पण बोल. आणि बोबलं बोलायचे नाही.
नाहीतर आम्ही बोबलच बोलायला लागू. हो की नाही रे चकुल्या? आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? हे काय लागलं? आणि आकांक्षा, दुधातून रोज त्याला बदाम ओघळून देत जा. हो. चाटण. हं? हो देते. आणि मी तुला काय सांगतेय, माझी कन्सल्टंट तुझ्याकडेच तर आहे. कन्सल्टंट? अक्का अक्का अँड कंपनी. ओ ग ओ ओ ओ सोना. काय ग, रात्री झोपतो ना नीट? अगं आई बाकी काही नाही ग, तेवढीच फक्त तक्रार आहे. झोपता झोपत नाही, काहीही करा, सारखं खेळायचं बरं झालं, असतं. तुला असंच पाहिजे. तू ही रात्रभर आम्हाला जागत ठेवायचीस. अक्का होती म्हणून सगळं निभावलं मी. अक्का बिचारी काय काय करायची तुझ्यासाठी. अंगाई काय म्हणायची, गोष्टी काय सांगायची तुला. तुला काय त्या गोष्टीतलं कळायचं ते तुला आणि अक्कालाच ठाऊक. आई तुला सगळं आठवतंय माझं लहानपणचं? न आठवायला काय झालं, सगळं आठवत आहे. तुझ्या अंगाला चोपडलेल्या तेलाचा वास अजूनही आहे माझ्या नाकात. त्या पावडरीचा वास, ती तीट. तुझे कान टोचायचे होते ना तेव्हा तर धुमाकूळ घातला होतास तू. तुला काजळ घातलेलं अजिबात आवडायचं नाही. काजळ घालायचा एक प्रोग्राम असायचा. अख्खं घर डोक्यावर घ्यायचीस तू. किती गोड आहे नाही का? किती लुसलुशीत आहे त्याचे पाय, हात किती गुलाबी, नख बघ ना केवढीशी आहेत. डोळे अगदी तुझे घेतलेत हा. आणि जावळही तुझ्यासारखंच आहे. रंग मात्र त्याने शरद कॉलेजला जायला निघाला ना की नेहमी रडायचीस. मग शरद तुला जवळ घ्यायचा, घट्ट मिठी मारायचा. ओले ओले ओ. मग शरद तुझी पाठी गेला जायचं. नाही ग नाही नाही ग. तू अशीच रडून धुमाकूळ घालायची. शरद कॉलेजला गेला की राहायची म्हणून नाहीस तू अजिबात. तो येईपर्यंत काय काय करून तुला आम्ही खेळवायचो, झोपवायचो. रात्री ही शरदच्याच कुशीत असायचीस तू. खूप रमायचीस तू शरद बरोबर. शरद हे खूप बडबडायचा तुझ्या बरोबर. तू ही बोबड बोबड खूप बोलायचीस. काय दोघं बोलत असायचा मला कधीच कळलं नाही. तू नेहमी शरदशी सगळं मोकळेपणानं बोलत आहेस. तुझ्याशी कधीच चुकी जवळची आपल्यात नेहमीच अंतर राहिलं. तुला कधीच माझ्याशी मोकळेपणानं बोलावंच नाही का ग वाटलं? आजीच्या जवळी घड्याळ कसले. करेक्ट. शार्दूल विक्रेडित. आता ह्याला फर्स्ट क्लास चाल लावूया. जोशांची कन्या ही अनुष्का. अनुष्का रे का, अनुष्का मध्ये घोळ आहे सगळा. पुढे काय लिहायचं आता? काय काय करताय? हा नाही, काय करतोय ते नंतर सांगतो. तू बाहेर चाललीस का? जाताना जरा दार लोटून घे, मी कामात आहे. काय काम काय करताय पण? कान कर इकडे. कानात कशाला सांगताय? इथे ऐकायला आहे कोण? अरे हो. अगं अनुष्काचं लग्न ठरलंय ना, मग तिच्या लग्नात म्हणायला मंगलाष्टक लिहितोय. काय मग बाबा, हा तब्येत बरी आहे ना तुमची? ए पल्लू, तू तुझ्या नवऱ्याच्या नादाला लागून सासऱ्याची टिंगल करतेस? सॉरी सॉरी. बर किती झाली आहेत? माझी कुठे काय झालं, काहीतरी काय.
अहो कडवी हो. हा अरे काय मी कपाळ लिहिणार, एक ओळ लिहून झाले, त्याच्या आधी अर्धा तास तुझा नवरा येऊन छळून गेला मला. असं झालंय. बरं मला सांगा, आधी कधी लिहिलीये तुम्ही मंगलाष्टक? लिहायचं काय त्याच्यात, सोपं असतं. हे बघ काय करायचं, वधूवरांची नावं घ्यायची, त्यानंतर त्यांचे नातेवाईक किंवा म्हणजे आई बाप काका पुतण्या मामा जे कोणी असतील ना त्यांची नावं, त्यांची कौतुकं करायची आणि एक 4 ओळी भरल्या ना की कुर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान झालं. म्हणजे सोपं आहे एकदम. एकदम सोपं आहे. पण आधी लिहिलीयेत का ते सांगा ना. अरे जो माणूस तुझ्या नवऱ्यासारख्या नाठाळ पोराला सांभाळू शकतो, गॅरेज मधल्या टपोरी पोरांना हँडल करू शकतो, मन्नाडेची गाणी म्हणू शकतो, प्रिन्सिपलची कॉलेज मधल्या उचल बांगडी करू शकतो, मंगलाष्टक म्हणजे की झाड की पत्ती. बर मग सुचत नाही पण. केस झाड की पत्ती ना. हो. तुम्ही लिहायला सुरुवात करा. हा. मग अर्ध्या तासात तुम्ही म्हणाल काय माझा जन्म काय मंगलाष्टक लिहिण्यासाठी झालाय. हे तू उगाच काहीतरी बडबड नको जा. हा माझं मनोधैर्य खच्ची होत आहे. अरे बापरे. मग जा बघू कामाला जा हो तुझ्या. मी जाते, तुम्ही लिहा. हो. सावकाश. येस. काय पुढे, शार्दूल विक्रीडित. जोशांची कन्या ही अनुष्का. का शाय अनुष्का घोटाळा आहे सगळा. शिका 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 नाश्ता. हे नाश्ता नाही, नाश्ता. शिका रिक्षा रिक्षा. काय बाबा, झाली का मंगलाष्टक लिहून? होत आहेत होतायत हो अजून होतायत. हो हो. अहो मी जाऊन आले, माझं काम झालं, तास झाला, तुमचे अजून होतायत. मग काय सोपं आहे काय? हो ते यायचंय. बघू किती झालंय. नको नको आता नाही, बघू. पूर्ण नाही झालेली का? अहो राहू दे, जेवढं झालंय तेवढं पुष्कळ झालं असेल. दाखवा जरा. अरे वा, बरंच झालंय लिहून. 4 ओळी झाल्यात. कुर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान. अच्छा, परत कुर्यात सदा मंगलम आणि परत शुभमंगल. वा वा वा, फारच छान आहे. फक्त मधली 8 कडवी तेवढी राहिली, ती काय होतील पटकन. हो ते काय होतील. हा. तू एक काम कर, माझ्यासाठी पोहे करून आण. हा. म्हणजे उदरभरणा पोहे झालं ना की मग मधली कडवी मी लिहितो. काय पोहे खाल्ल्यानंतर मला सुचत. अच्छा आत्ता सुचलं. बर, ते बरं झालं. या सुधाला आणि त्या शर्याला काडीची अक्कल नाही. आता त्यांचं काय चुकलं? अगं आता अनुष्का हे का नाव आहे का? जगातल्या कुठल्याही इतर शब्दाशी त्याचं यमक जुळत नाही. अनुष्का. आपण मग तुम्ही पोएटिक लिबर्टी घ्या ना. म्हणजे कवीला स्वातंत्र्य हे असतंच. म्हणजे मी आता काय ते अनुष्काचं नाव बदलू? नाही, तेवढं करू नका. तेवढं निशांतला करू दे. त्याला तरी जमणार आहे की नाही कोणास ठाऊक. अनुष्का शिका शिका शिका. अनुष्का नाश्ता. नाश्ता नाही, रिक्षा. रिक्षा नाही, किस्सा. अनुष्का अनुष्का. हॅलो प्रचिती, हा अक्षता बोलते. हा कधी येणारच मेहंदी काढायला? हा भरपूर कोन्स घेऊन या, भरपूर जणी आहे तिकडे. आणि तू एक काम कर, तू इथेच राहा. असं काय करतेस, एवढ्या सगळ्या जणी त्यात तू एक. हा अनुताईला खूप छळूया आपण, मस्त मज्जा करू तिची. हा आणि आरतीचं काय, तिला पण घेऊन ये. ही ना मुलगी बावळट आहे, मी तिला सांगितलं होतं. कुठे निघून गेलीये ती? मी लग्नाला पण नाहीये. शी बाबा, जाऊन दे. चल चल, मी फोन ठेवते, मला दागिने खरेदीला जायचंय. चल चल चल, बाय बाय. आटपला का तुझं? हो हो हो. किती वेळ फोनवर बोलत बसणार आहेस तू सकाळपासून? बरं मला एक कळत नाही, तू त्यांच्यावर कशाला दागिने आणायला चाललेस? म्हणजे काय? हा आता निशांत दादा नाही म्हणाला तर नाही जाणार, पण धाकटी मेवणी आहे मी त्याची. आणि तू नाही येणार आहेस? तुझं जाणं नक्की आहे ना? अनुताई नाही आली तरी चालेल, मी जाणार. धन्य आहे तुझी आई. आकांक्षा ताईच राहिली ना आता. ती कशी येईल? बरं अक्का कुठे गेलीये? ती येणार आहे ना तुमच्या बरोबर? हो. आणि अनु आणि निशांत कुठे आहेत? ते काय करायचं? मॅडम लग्न त्या दोघांचं आहे. येणार आहे. धन्य आहे. तू चल ना. ए नको ग, मी नाहीये. तुम्ही जाताय आणि अक्का आहे तुझ्या चल ना, बरोबर. मला एकटीला कंटाळा नको, तुम्हाला एखादं खरेदी करायची आहे. चल ना. तुझ्या choice करीन मी. चल ना. बरं पण लवकर आटपायचं, माझ्याकडे जास्त वेळ नाही. 3-4 तास, जास्त नाही. 3-4 2.
प्लीज बर हा येते थांब 5 मिनिटं. येस. आणि आता फोनवर बोलत बसू नकोस, तयारी करायला लाग. हो हो हो. काय करूयात आहे अनुला? शालू. ए नको बाबा, शालू फक्त लग्नातच नेसला जातो. शालू नको, दुसरं काहीतरी सांग. महागड्या साड्या सरांना आणि मॅडमला. शरांना पण साड्या? अगं असं काय करते, सरांना शर्ट पीस, मॅडमला साडी. ओके, साडी शर्ट आणि आकांक्षा अक्षताला ड्रेस मटेरियल. ओके. अक्कांना? नऊवारी साडी ठरलं ना आपलं. आहे काय नाही काय? ठीक आहे. अरे हे सा- काय चाललंय का तुमचं? तुला वृद्धाश्रमात घालवण्याची तयारी चालू आहे. मला वृद्धाश्रमात? अरे वृद्ध असेल याचा बाप. तेच म्हणतोय मी. काही नाही हो, आहेर काय करायचं ते ठरवतोय. आहे लग्न कोणाचं ठरलंय? अरे बाबा तू असं काय करतोयस? अनुचं लग्न नाहीये का परवा? अरे हा 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 नाही मग काय ठरलं? नाही नाही म्हणजे लग्न ठरल्याचं कळलं, पण आहेराचं काय ठरलं? तसं सगळं ठरलंय, पण आम्ही जरा कन्फ्युज झालो. होय काय? मला आधी तुम्ही काय ठरलंय ते सांगा, कन्फ्युजनचं बघूया नंतर. आता बघ काय ठरलंय आपलं. सरांना शर्ट पीस, मॅडमला साडी, बर हा अक्काला नऊवारी साडी, आकांक्षा आणि अक्षताला ड्रेस मटेरियल. झालं? हो. तुम्ही दोघंही महामूर्ख आहात. का? अरे मास्तरणीला काय जोशी वस्त्र भांडार काढायचं की काय? आहेरामध्ये अशी वस्तू द्यायची असते जी त्यांना हवी असते. आता फोन कोणाला करताय? अगं मास्तरणीलाच विचारतो तिला काय हवंय ते. मग तुम्ही पण ना खरंच. शरद, मी बाकीची बोलवणी करून येते. ही मृणालची पत्रिका. मृणालला काय द्यायची गरज आहे? असं काय करतोस तू? आता तुमचे मतभेद झाले असतील, पण काही दिवस तरी तुमची मैत्री होतीच ना. मी तर कर्णिकबाईंना आणि लेले सरांना पण बोलवलंय. आता यायचं की नाही हे त्यांचं त्यांनी ठरवायचंय, पण आपण आपलं कर्तव्य करायचं. ओके? मॅडम मी हे हार तुरी सांगितलेले आहेत. नक्की ना? हो हो. किती वाजता येणार आहे तो? तो सकाळी 6:30 वाजेपर्यंत येईल. बाबा तर लवकर यायला सांगा. हो लवकर. बरं, सनई चौघड्याचं काय केलंस? सांगितलं ना, आपले सुरेश राणे आहेत ना, त्यांना सांगितलेलं आहे मी. नक्की ना? हो हो. नाही तर तुमच्या गॅरेज मधलीच मुलं बसायची तिकडे. नाही नाही. बरं हे चिवडा आणि लाडूची पाकिटे सांगितलेत ना अक्काला करायला? अक्काला सांगितली होतीस ना? मग ती कधीच झाली असतील. हा. अक्का पंजाब मेले, आमच्यासारखं नाही तिचं. चिवडा लाडू झालं. मॅडम हम्म. ते निशांचे कपडे आणले का टेलर कडनं? अरे असं काय करतोस? ते तूच आणणार होतास ना? तू आणि निशांतच गेला होतात ना टेलर कडे? नक्की मी आणणार होतो. ए बाबा, तू सगळं माझ्या अंगावर टाकू नकोस. आहे त्याला घोळ करशील. नाही नाही मी जाऊन आणतो. नक्की ना? हो मी जाऊन आणतो. हा. हो. बरं, त्या फोटोग्राफरचं काय झालं? कौस्तुभ बापट. कोण आता हा? असं काय करताय मॅडम? तो आपल्या कॉलेजच्या फंक्शनला नाही का काढत? बरं, कोण तो? आपट का बापट? कोणाला ते आण एकदाच. हो. त्या मुली भारी आग्रह करतात. बरं हा, दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या चहा पाण्याचं, जेवणा खाण्याचं सगळं तू बघायचंस. माझ्या डोक्याशी कटकट करू नकोस. त्याचं काही बघायची गरज नाहीये, तो हावरटच आहे. काय रे, मॅडम माझ्या जेवणाचं काय? तू मन्नाचा मुलगा आहेस. तू उपाशी मरणार नाहीस. सगळी स्वतःची व्यवस्था चोख करून घेशील तू. बरं, आणि त्या फोटोग्राफरला सांग निशांचं मुंडकं त्या अनुच्या हातात, मेहंदीमध्ये आणि पदरावर असं काहीतरी करू नकोस. नाही. अगदी साधे फोटो काढायचे. हो. आणि जितके नॅचरल येतील तितके काढायचे. नाहीतर आपली अनु 2-2दा घालते हार आणि तो काढतोय फोटो. असलं नको व्हायला. नाही नाही काय हा. आणि एकदा ह्यांची फॅमिली, एकदा आमची फॅमिली, असे उभं राहून वगैरे काही फोटो नको. हा? नक्की त्याला झापूनच काढतो मी कंप्लेंट. नको, एवढं करू नकोस. बरं, भूषणचं काय झालं? तो येणार आहे की नाही? त्याला सुट्टी आहे की नाही? नाही त्याला बोर्डिंग स्कूल मधून सोडत नाही, परमिशन देत नाही. बरं, पल्लूला तरी 2 दिवस अगोदर पाठव. हो. नाही पल्लू नाही येऊ शकत. पल्लू कॉन्फरन्स मध्ये बिझी आहे का, तिला जावंच लागतंय. पण पल्लू प्रयत्न करते भूषणला आणण्याचा. बघूया. आज सीमा बहिणी असते ना तर खूप मदत झाली असती मला. मॅडम मी जाऊ? ते कपडे आणायचे ना निशांचे टेलर कडनं. मी आलोच, लवकर येतो. हा.
ए अक्षदा, अगं 2 मजले चढायचे असून. चला चढा. अय अय ग, ए बाबा 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 बाबा, काय कटकट आहे अक्षदा. हे विधी पद्धती, पत्रिका वाटणं वगैरे आपल्याला नाही आवडत. का? फुकट खर्च कशाला? रजिस्टर मॅरेज बेस्ट. आपण तर रजिस्टर मॅरेज करणार. नवरा नवरीनी कोर्टात जायचं, 2 सह्या ठोकायच्या, एकमेकांना हार घालायचे आणि फोटो काढायचा. मामला खल्लास. वा. आता उरला प्रश्न नातेवाईकांचा. तर हनीमूनला जाण्याच्या अगोदर सगळ्या नातेवाईकांना पत्र पाठवायची. सन, मी आणि ही काल टिंब रोजी विवाहबद्ध झालो. कार्यसिद्धीस नेण्यासाठी श्री आणि कोर्टातले क्लार्क समर्थ होते. अरे पण समर्थ दोंडा टाईप झालाय आणि क्लार्कचं नाव कुठे घेतलंस? अगं समर्थ, क्लार्कच नाव समर्थ होते. बरोबर, पुढे. आणि हा, आम्ही आपल्याला बोलवू शकलो नाही तरी आपले आशीर्वाद आम्ही गृहीत धरलेले आहेत. बरं. आपल्याला आहेर करता आला नाही याची जर खंत वाटत असेल तर newlymarried.com वर शॉपर स्टॉप मध्ये आपली रक्कम जमा करावी आणि मग आपल्या सह्या ठोकायच्या. आणि वधूची सही? वधूच करणार. तसं नाही रे, म्हणजे ची सौ का करायची का सौ झाल्यानंतर करायची? ते ठरवू का नंतर आपण. आपल्याला ठरवतायत. चला